औरंगाबाद फटाका स्टॉलच्या भीषण आगी प्रकरणी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख शिवाजी झंझन यांचं निलंबन करण्यात आलंय। महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी ही कारवाई केली आहे। औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या परिसरात फटाक्यांची जवळपास 200 दुकानं काल जळून बेचिराख झाली। काल सकाळी 11:30च्या सुमारास फटाक्यांच्या दुकानांनी अचानक पेट घेतला। शहराच्या मधोमध रहिवासी भागामध्ये ही दुकानं असल्यानं त्याची दाहकता चांगलीच जाणवली। शेकडो छोट्या मोठ्या वाहनांची अक्षरशः राख होऊन कोट्यवधींचं नुकसान झालंय। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। आम्ही वारंवार त्यांना मागणी करतोय, ते काय म्हणतात, तुम्हाला जर लागली आग तर मला फोन करा, मी गाडी पाठवतो असं सांगतात ते दरवेळी। माझा स्वतःचा मी मिठाचा दुकानदार आहे, प्रत्येक वर्षी त्यांची हेच वर्ड असतात। या सगळ्या कारणाला कारणीभूत फक्त म्हणजे महानगरपालिकाचे जे जिम्मेदार ऑफिसर शिवाजीराव झंझन हे जिम्मेदार आहेत। औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या ज्या मैदानावरती हे अग्नितांडव घडलं ते मैदान आता स्थानिकांसाठी सेल्फी पॉइंट बनलंय। स्थानिक रहिवासी दुर्घटनेच्या ठिकाणी येऊन फोनमध्ये सेल्फी काढण्यात धन्यता मानतात, तर काही लहान मुलं मैदानावरती विखुरलेले फटाके गोळा करण्यासाठी गर्दी करताना दिसतात। खरं तर फटाका मार्केट आगीत जळून खाक झालं। त्यानंतर प्रशासनानं हा परिसर सील करून बचाव कार्य करणं अपेक्षित होतं, मात्र प्रशासनानं त्या दृष्टीनं कोणतीच पावलं उचललेली दिसत नाहीये। भारत पाकिस्तान सीमेवर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जवानानं बलिदान दिलंय। सांगलीच्या मिरज तालुक्यातील दुधगावचे नितीन सुभाष कोळी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले। ते 2008 साली BSF मध्ये रुजू झाले होते। नितीन कोळींचं पार्थिव आज पुण्यात आणण्यात येईल आणि तिथून ते सांगलीला रवाना होईल। शहीद कोळी यांच्या परिवाराला राज्य सरकारनं 15 लाखांची मदत जाहीर केली आहे। नितीन कोळी यांच्यासोबतच शीख रेजिमेंटचे मनदीप सिंग हे देखील शहीद झाले। सातारा नगर परिषदेत उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र सिंग राजे यांचं मनोमिलन तुटलंय। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत दोघांनीही स्वतंत्र चूल मांडली आहे। उदयनराजेंनी आमदार शिवेंद्र सिंग राजे यांना खुलं आव्हान दिलंय। 40 नगरसेवक निवडून आणेन, नाहीतर खासदारकीचा राजीनामा देईन असं उदयनराजे म्हणाले। दरम्यान उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र सिंग राजे यांच्यात शिवाजीराजे भोसले यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आलं नाही। काय जरी म्हणत असेल ना, 40-0 नाही केलं ना तर सांगतो खासदारकी जर राजीनामा देईन, देवा शपथ सांगतो। बरोबर फॉर्म कोणाला भरायचं, असे नुंगे सुंगे कोण पण फॉर्म भरतात। आम्ही बसून चर्चा करायला तयार होतो, आम्हाला काही घर विभागायचं नव्हतं आणि आमचं म्हणजे मी ज्यावेळेला सांगतो की त्या इच्छुक नव्हत्या आणि अध्यक्षपद हे करायचं होतं तरी एका म्हणजे तुमच्याकडे घ्या एवढं मग आधी ज्यावेळेला मी बोलतो त्यावेळेला ठिणगी पडायचं आमच्याकडनं काय त्याच्या म्हणजे हे होणार किंवा आम्ही काय डबल गेम करू असा विषय नव्हता। नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या 212 नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कालचा अखेरचा दिवस होता। दिवाळीचा मुहूर्त साधत अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। यंदा 192 नगर परिषदांमध्ये अध्यक्षपदासाठी थेट निवडणूक होणार आहे। त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी नसलेले इच्छुक देखील नगराध्यक्षपदासाठी आपलं नशीब आजमावतात। तर बीडमध्ये अंबाजोगाईच्या नगराध्यक्षपदासाठी सिमरन पठाण नावाच्या तृतीयपंथीयानं अर्ज भरलाय। राज्यातील पालिकेच्या निवडणुका शिवसेना आणि भाजप युती करून लढणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। असं असताना देखील जळगावात मात्र भाजपनं ही निवडणूक स्वबळावर लढण्याचं घोषित केलंय। भाजपनं आपल्या 8 उमेदवारांची नावंही जाहीर केली आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। याबाबत भाजपशी संपर्क केला असता शिवसेनेनंच आधी स्वबळावरती लढण्याची घोषणा केल्याचं सांगण्यात येत आहे। आगामी निवडणुकांसाठी राज्याच्या राजकारणात एक नवा पक्ष उभा राहिलाय। बहुजनांचं समाजकारण या हेतूनं संभाजी ब्रिगेड या संघटनेनं निवडणुकांच्या रणांगणात उडी घेतली आहे। संभाजी ब्रिगेड आगामी ग्रामपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका लढवणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड पक्षाचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी दिली आहे। संभाजी ब्रिगेड म्हणून आम्ही राजकीय पक्ष सुद्धा नोंदणी केलेली आहे, परंतु 100% समाजकारण आणि 100% राजकारण ही भूमिका घेऊन समाजकारण हेच राजकारण हे शिवसूत्र घेऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून
स्थानिक स्वराज्य मतदारसंघ असतील अशा निवडणुकांमध्ये आणि इतर काही वेगवेगळ्या निवडणुका ज्या आहेत त्यामध्ये आम्ही सहभाग नोंदवणार. अॅट्रॉसिटी कायदा आणखी कडक करावा या मागणीसाठी रिपाईच्या गवई गटाकडून नागपुरात विधिमंडळावरती मोर्चा काढण्यात येणार आहे. कोपर्डीच्या घटनेतील आरोपींना फाशी द्यावी तसंच मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करणार असल्याचं राजेंद्र गवई यांनी म्हटलंय. अॅट्रॉसिटीचा ऍक्ट अधिक कडक करण्यात यावा, मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, पण त्याचबरोबर मुस्लिमांना, धनगरांना सुद्धा आरक्षण देण्यात यावं. या व्यतिरिक्त मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ, दुप्पट वाढ, मागासवर्गीयांना जे समाज कल्याणचे जे वसतिगृह मिळतात ते फार कमी पडतात, त्याच्यामध्ये दुप्पट वाढ, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि बेरोजगारांसाठी ठोस योजना, याच्यासाठी हा विधिमंडळावरती मुख्यमंत्र्यांवरती हल्लाबोल मोर्चा राहणार आहे. नाशिक जिल्ह्यात टोमॅटोच्या हंगामानं चांगला जोर धरलाय. वाढत्या उत्पादनानं टोमॅटोचे दर मात्र घसरलेत. होलसेल बाजारात 80 रुपयाला 20 किलो म्हणजेच 4 रुपये किलोनं टोमॅटोची विक्री होतीये, तर किरकोळ बाजारात 1 किलो टोमॅटो 8 रुपये किलोनं मिळतोय. ऐन सणासुदीत टोमॅटोचे उतरलेले दर शेतकऱ्यांना न परवडणारे आहेत. दरम्यान पाकिस्तानात जाणारा टोमॅटो बंद झाल्यानं दर पडल्याचं शेतकरी सांगतायत. हा टमाटा बाहेर देशामध्ये बंद केल्यामुळं हा टमाटा आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा खाल्ला जात नाही, त्याच्यामुळे ही अवस्था शेतकऱ्यांची आहे. तर कृपा करून सरकारनं याची नोंद घ्यावा की हा टमाटा शेतकऱ्यांचा कसा बाहेर पोहोचता येईल ही नोंद घ्यायला पाहिजे सरकारनं. एसटी महामंडळाची 6 प्रादेशिक कार्यालयं दिवाळीनंतर बंद होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई, पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावतीत एसटीची प्रादेशिक कार्यालये आहेत. मात्र दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ही प्रादेशिक कार्यालयं बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी महामंडळाची वर्षाला 2 कोटी रुपयांची बचत होणार आहे. तर या प्रादेशिक कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मध्यवर्ती कार्यालयात बदली करण्यात येणार आहे. धोनीच्या टीम इंडियानं 5व्या वनडेत न्यूझीलंडचा 190 धावांनी धुव्वा ओढून विशाखापट्टणममध्ये जणू दिवाळी साजरी केली आहे. भारतानं 5 वनडे सामन्यांची मालिका देखील 3-2 अशी खिशात टाकली आहे. या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला विजयासाठी 270 धावांचं आव्हान दिलं होतं, पण न्यूझीलंडचा अख्खा डाव 79 धावातच आटोपला. अमित मिश्रानं 5 विकेट्स काढून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याआधी सलामीवीर रोहित शर्माची 70 धावांची खेळी आणि विराट कोहलीच्या 65 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं 50 षटकात 6 बाद 269 धावांची मजल मारली होती. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी रेल्वे अपघातातून बचावलेल्या 8 जणांसोबत दिवाळी साजरी केली आहे. यावेळी त्यांनी रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या सायलीची भेट घेतली. सायलीचा काही दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्टेशनवरती अपघात झाला होता. या अपघातात सायलीनं दोन्ही पाय गमावले होते. सायलीचं मनोधैर्य वाढवण्यासाठी यावेळी किरीट सोमय्या यांनी तिची भेट घेतली. लवकरच सायली आपल्या पायांवरती उभी राहील आणि IASचं स्वप्न पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सायली बरोबरचा दिवाळी पहाट कार्यक्रम सगळ्यात सुंदर होता. 8 लोकांना ज्यांना रेल्वे ऍक्सिडेंटमध्ये हात पाय गेलेले आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर आम्ही जे उभं केलंय त्यांच्या बरोबर सायलीची भेट, गप्पा गोष्टी आणि त्यानंतर सायलीच्या चेहऱ्यावरील जो हास्य आहे, सायली पुन्हा स्वतःच्या पायावर उभी राहणार, चालणार आणि IAS बनून दाखवणार. दिवाळीनिमित्त नाशिकच्या ब्लाइंड वेलफेअर संस्थेनं रतन मॉलमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यात अंध बांधवांना शहरातील नामवंत डॉक्टर्स आणि उद्योजकांच्या हस्ते फराळाचं वाटप करण्यात आलं. तसंच ज्यांची परिस्थिती गरीब आहे अशांना 1 महिन्याचं धान्य वाटपही करण्यात आलं. शहरातील अंध बांधवांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला हजेरी लावली. देशभरात दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. त्याचवेळी देशाच्या जवानांसाठी एक दिवा लावण्याचा उपक्रमही राबवला जातोय. मुंबईतल्या रेन फॉरेस्ट रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या ग्राहकांना दिवा भेट दिला जातोय. देश आणि जवानांसाठी हा दिवा लावावा असं आवाहन करण्यात येत आहे. दिवाळीत सजावटीसाठी अनेक दिवे लावा, मात्र त्यातील एक दिवा देशाच्या शहीदांसाठी आणि जवानांसाठी नक्की लावा असं आवाहन यावेळी करण्यात येत आहे. डोंबिवलीतल्या
फडके रोड दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दिवाळी पहाटचा फीवर इथं दिसून आला. पहाटेपासूनच शहरातल्या तरुणाईची पावलं फडके रोडकडे वळली होती. काही वेळातच पारंपरिक वेशातल्या तरुणाईनं हा रस्ता फुलून गेला. शुभेच्छा, भेटीगाठी आणि जल्लोषानं दिवाळी पहाटचं सेलिब्रेशन इथं करण्यात आलं. डोंबिवलीची ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी झाली होती. राज्यातील मराठी माध्यमाची सर्वात मोठी शाळा असलेल्या शिवशिक्षण संस्थेच्या DS हायस्कूल शाळेमध्ये दिवाळीनिमित्त राजस्थानातील कुंभालगड किल्ला बनवण्यात आला. जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी भिंत असलेल्या कुंभालगडाची 15 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 3 फूट उंच अशी प्रतिकृती साकारण्यात आली आहे. दिवाळीनिमित्त या किल्ल्याचं प्रदर्शनही भरवण्यात आलंय. दिवाळी म्हटली की रांगोळ्यांचा सडा आलाच. सणासुदीला रांगोळी काढायची पारंपरिक पद्धत आहे. मात्र आता रांगोळीच्या माध्यमातून वेगवेगळी व्यक्तिचित्रही कलाकारांकडून साकारली जात आहेत. हेच लक्षात घेत मुंबईच्या शिवशिक्षण संस्थेच्या DS हायस्कूलने रांगोळीची स्पर्धा भरवली. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या कलाकारांनी या स्पर्धेत रांगोळ्या साकारल्या. बोलके चेहरे, विविध सामाजिक विषय आणि प्रसिद्ध व्यक्तिरेखा या रांगोळीच्या माध्यमातून हुबेहूब साकारण्यात आल्या. दिवाळीनिमित्त डोंबिवली रेल्वे स्थानकाबाहेर देखील सुरेख रांगोळ्या काढण्यात आल्या. डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेजचे NSSचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी या रांगोळ्या साकारल्या आहेत. या रांगोळ्यांमधून स्वच्छतेचा आणि निसर्ग जपण्याचा संदेश देण्यात आलाय.